अहो शमिका मॅम, तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. वी वुड लव्ह इट. श्योर. पण हेच मला काकूंकडून ऐकायचं. काकू सांगा ना, मी अधेमध्ये तुम्हाला भेटायला आले तर चालेल ना? जरूर. ग्रेट. मग आता भेट होतच राहील. बरं ठीक आहे, मी आता निघते. बराच वेळ घेतला तुम्हा सगळ्यांचा. काकू पायाची काळजी घ्या. मॅम मी पण येतो तुम्हाला बाहेर सोडायला. सई तुम्ही पण झाला. ठीक आहे, चला. लेट्स गो. वाव मम्मा, मी तर खूप इम्प्रेस झाले या शमिका मॅडमवर. काय सॉलिड आहेत ना. हो ना, आणि मुख्य म्हणजे सुसंस्कृत आहे. म्हणजे सगळ्यांना लक्षात ठेवून प्रत्येकासाठी गिफ्ट आणलं तिने, नाही का? हो ना. अरे हो, मी तर गिफ्ट ओपनच नाही केलं. बघते. वाव, परफ्यूम काय मस्त आहे. मम्मा बघ ना, परफ्यूम दिलाय शमिका मॅडमनी. खूपच छान आहे. एक मिनिट, तुला काय दिलं? तुझं गिफ्ट दे, नंतर बघू. ओके देन देवांश, पुन्हा एकदा मला इथे इन्व्हाइट करण्यासाठी थँक्यू. आणि तुझ्या फॅमिलीला भेटून खरंच खूप छान वाटलं. आम्हालाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि हो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अधूनमधून आमच्या घरी येत जा. हो नक्की येईन. ओके, सी यू इन दी ऑफिस टुमॉरो. येस मॅम, सी यू. बाय. नीट जा. बाय. चला ना, कसली वाट बघताय? दादा, वहिनी वहिनी बघ ना, शमिका मॅमने माझ्यासाठी परफ्यूम आणलाय. बघ काय मस्त आहे. छान आहे ग. छान आहे ना. दादा, काय कमाल चॉईस आहे तुझ्या बॉसची. इनफॅक्ट तुझी बॉसच खूप कमाल आहे. नाही ऍक्च्युली म्हणजे तू जेवढं सांगायचंस ना, ती मला तरी तेवढी अशी खडूस नाही वाटली. नाही, पण त्या ऍक्च्युली किती स्वीट आहेत. अरे मी कधी म्हणालो त्या खडूसच म्हणून. हा, मी फक्त एवढंच म्हणालो होतो की जरा स्ट्रिक्ट आहेत त्या, एवढंच. पण देवांश, मी काय म्हणते, माणसामध्ये थोडी तरी शिस्त असावी. नाही म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी आज यश मिळवलंय, तर ते काय शिस्तबद्ध असल्याशिवाय का? ऍक्च्युली मला तर वाटतं ना, सगळ्या मुलींनी त्यांच्यासारखं असायला पाहिजे. मला पण एक ना एक दिवस ना त्यांच्यासारखं सक्सेसफुल व्हायचंय. हो, मी काय म्हणते ऐकलं का?
बघ ना. बाळा रिया, त्याकरता ना अभ्यास करायचा असतो आपल्याला. जरा जरा सिन्सिअरली एक्झाम्स वगैरे द्यायला लागतात. असं मित्रांबरोबर टाइमपास करून नाही मिळत सक्सेस वगैरे. काय रे देवा. झालं, बोललास ना, बोललास खडूस. आणि करते बरं का मी अभ्यास. वहिनी सांग ग याला. मी काय म्हणते, आता शमिका मॅम आपल्याकडे येत जात राहतील ना, मी त्यांनाच विचारते त्यांच्या इंटेलिजन्सचा राज काय. म्हणजे त्यांना कशी लोक घाबरतात तसे पुढे जाऊन मला पण घाबरतील. रिया, बास झालं आता देवांच्या बॉसचं कौतुक. नाही म्हणजे मला तरी असं वाटतं की जर आपल्याला कोणी घाबरून राहत असेल ना, तर त्यात काही कौतुकाची बाब नाहीच आहे मुळी. का नाही? अगं कसं असतं, आपल्याला आदर कशामुळे देतात लोक? आपल्या चांगल्या कर्मांमुळे. भीतीपोटी आदर दिला तर काय उपयोग आहे? आता सई बघ ना, शिक्षिका होती तेव्हा तिच्या शाळेतली सगळी मुलं अगदी मन मोकळं करून तिच्याशी बोलायची, तिला आदर द्यायची. का? तर तिने त्यांचा विश्वास संपादन केला होता म्हणून. शिक्षेची भीती नाही घातली. नाही पण रिया, आई बोलते ते खरंच करेक्ट आहे. आय मीन सक्सेस वगैरे मिळवणं सोपं आहे. आय मीन कोणाला पण जमेल ते. पण आयुष्यात माणसं जोडणं हे खूप चॅलेंजिंग आहे. खूप चॅलेंजिंग. अगदी बरोबर. आपल्या सई ही गोष्ट अशा करतात. कशा? माझा कौतुक पुरे होता. वहिनी तर आहेच ग्रेट. पण वहिनी तू पण सांग ना, तुलाही आवडल्या ना शमिका मॅडम? प्रश्नच नाही. हो म्हणजे बघ ना, त्या किती ड्रिव्हन आणि पॅशनेट आहेत. अशी जिद्द असायला हवी. रिया, आता आम्हाला सगळ्यांना कळलंय की तुला देवांशी बॉस खूप आवडलीये. पण बस कर आता कौतुक. इथली आवराआवरी करायची, आतमध्ये किचन आवरायचंय. हो मम्मा, करते मी सगळं. येस बॉस कोण म्हणणार? येस बॉस करते. आम्ही करतो. चल. कुछ तो गडबड है अंजली, कुछ तो गडबड है. रियाने त्या शमिकाचं कौतुक केलेलं मम्मींना आवडत नाहीये. पण का असं?